जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. कुठलाही त्रास झाला किंवा कुठलीही त्रासदायक गोष्ट असेल तर आपण त्याला डोकेदुखीची उपमा देतो. याचं कारणही असंच आहे की डोकेदुखी चालू झाली तर माणूस अक्षरशः हतबल होऊन जातो. मग अर्धशिशी किंवा मायग्रेन ही अशाच प्रकारची एक वेदना आहे. मायग्रेनची समस्या आणि त्यावरचे उपाय यावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओ तज्ञ आलेले आहेत. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुशील तांडेल आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. पुढील चर्चा सुरू करायची आहे. मार्गदर्शन डॉक्टरांचं घ्यायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक पाहणार आहोत एक खास रिपोर्ट. डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन. त्यालाच अर्धशिशी असंही म्हणतात. कपाळाच्या अर्ध्या भागात ठराविक वेळ तीव्रतेनं दुखतं. अर्धशिशी चक्कर, उलटी, थकवा अशा अनेक आजारांना निमंत्रण देतं. शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी झाल्यामुळेच अर्धशिशी सुरू होते. तर काही वेळा अर्धशिशीचा त्रास अनुवांशिकही असू शकतो. मायग्रेनची लक्षणे: तीव्र स्वरूपाची डोकेदुखी. डोक्याच्या अर्ध्या भागातच डोकेदुखी असते. वेदना हळूहळू वाढत जातात. हालचालीनेही वेदना वाढतात. डोकेदुखीसोबतच मळमळ होणे, उलटी होणे, प्रकाश आणि आवाज सहन न होणे. साधारणतः 24 ते 72 तासांपर्यंत त्रास टिकून राहतो. मायग्रेनची कारणे: अवेळी जेवण, भूक नसताना जेवणे आणि उपवास, अतिप्रवास, अनियमित झोप, अति झोप किंवा कमी झोप, जेवणात तिखटाचं प्रमाण जास्त, वेदनाशामक गोळ्यांचा अधिक वापर, कुटुंब नियोजनार्थी वापरण्यात येणारी औषधे, हार्मोन्स थेरपी. भारतामध्ये मायग्रेनचा त्रास अनेक लोकांमध्ये आढळून येतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्येच ह्याचं प्रमाण जास्त असतं. हा आजार साधारणतः 20 ते 45 वयोगटातल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्धशिशी नेमकी कशामुळे सुरू होते तो ट्रिगर ओळखणं आणि ती गोष्ट जाणीवपूर्वक टाळणं हा मायग्रेनवरचा महत्त्वाचा उपाय आहे. ब्युरो रिपोर्ट. जय महाराष्ट्र. मायग्रेन म्हटलं की अर्ध डोकं दुखणं एवढीच या आजाराची माहिती आपल्या सर्वसामान्यांना माहिती असते. पण हा विकार फक्त डोकेदुखीपुरताच मर्यादित नाहीये. अर्धशिशी उत्पन्न होण्याची अनेक कारणं आहेत आणि आता त्याच महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टरांना मला सर्वात आधी प्रश्न विचारायचा आहे की आपला आजचा विषय आहे मायग्रेन. तर नक्की मायग्रेन म्हणजे काय आहे? मायग्रेन म्हणजे वॅस्क्युलर हेडेक. वॅस्क्युलर हेडेकमध्ये काय असतं की जे रक्तवाहिनी जे असतात ते आकुंचन आणि कॉन्स्ट्रिक्शन आणि डायलेटेशन होतात आणि ते असं कॉन्स्ट्रिक्शन डायलेट होताना नर्व फायबरमधून न्यूरोट्रान्समिटर रिलीज होतात आणि न्यूरोट्रान्समिटर्स काय करतात? न्यूरोट्रान्समिटर्स इन्फ्लमेशन करतात, पेन करतात आणि वेसल्सना डायलेट करतात, म्हणजे प्रॉमिनंट करतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की लोकांना थ्रॉबिंग टाईप ऑफ हेडेक असं अनुभवायला येतं. आणि हे जे नर्व फायबर्स असतात ते जे वेसल्स असतात ब्रेनचे वेसल त्याला कॉईल केलेले असतात आणि ते रिलीज करतात न्यूरोट्रान्समिटर्स. त्याच्यामुळे हे मायग्रेन होतं. पण तुम्ही जे काही फोटो बघतात ते सगळे लोक दोन्ही बाजूला डोकं असं दाबून असतात. बट इट कॅन बी युनिलॅटरल, एका बाजूला असू शकतं. सो दे शुड, इफ देअर इज ऑन राईट साईड, दे शुड प्रेस ऑन दॅट साईड. बरोबर. नक्कीच. ही म्हणजे मायग्रेन म्हणजे अगदी असं नाही की फक्त एका कुठला तरी डोक्याचा एक भाग आहे तो दुखणं म्हणजे मुख्यतः मायग्रेन आहे. तुम्हाला मायग्रेन विषयी काही प्रश्न जर असतील आणि डॉक्टरांना विचारायचे असतील तर तुम्ही थेट विचारू शकता. त्यासाठी टीव्ही स्क्रीनवर आपला क्रमांक आहे, त्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता. मला पुढचा प्रश्न डॉक्टरांना विचारायचा आहे. आपण मायग्रेन काय आहे ते जाणून घेतलं. आता मायग्रेनची काय कारणं आहेत की त्यामुळे आपल्याला मायग्रेन उद्भवू शकतो? मायग्रेन हेडेक्स जे आहेत ते दोन प्रकारचे हेडेक्स आहेत. वन इज कॉल्ड इडिओपॅथिक हेडेक, प्रायमरी हेडेक्स अँड सेकंडरी हेडेक्स. प्रायमरी हेडेक्समध्ये मायग्रेन मुडतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती पण टेस्टिंग केलं तरी पण सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. दॅट इज कॉल्ड प्रायमरी हेडेक्स. आणि सेकंडरी हेडेक कशा तरी हेड इंजुरीमुळे म्हणा, ब्रेन ट्युमरमुळे म्हणा किंवा स्ट्रोकमुळे म्हणा, त्याच्यामुळे डोकं दुखतं, त्याला म्हणतात सेकंडरी हेडेक्स.
प्रायमरी हेडेक्समध्ये 3 प्रकार असतात. एक तर मायग्रेन, दुसरं क्लस्टर हेडेक आणि तिसरं टेन्शन हेडेक्स. तर हे मायग्रेनमध्ये अख्ख्या मेंदूचे जे ब्लड वेसेस असतात त्याच्यामध्ये आकुंचन आणि कॉन्स्ट्रिक्शन रिलॅक्सेशन्स होतात. त्याच्यामुळे हे सिम्पटम्स पेशंटला अनुभवतात. नक्कीच. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे. सांगलीहून ओंकार लाड आहेत. ओंकार, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. हॅलो. हो ओंकार, तुमचा प्रश्न काय आहे विचारा. ओंकार, तुम्हाला जर हा ओंकार, तुमचा प्रश्न जर जमलाच पुन्हा एकदा विचारू शकता का, कारण तुमचा आवाज स्पष्ट येत नाहीये. उन्हात जास्त डोकं दुखते, जास्त फिरल्यावर. उन्हात फिरल्यानंतर तुमचं जास्त डोकं दुखतं. ओंकारचा असा प्रश्न आहे. नक्कीच नक्कीच. आता मायग्रेट ट्रिगर्स जे म्हणतात त्याच्यामध्ये जर आपण उन्हामध्ये जास्ती हे झालं तर त्याच्यामुळे मेंदूवरती लोड पडून त्यांना मायग्रेन जो असतो तो बाहेर ट्रिगर फॅक्टर म्हणतात. म्हणजे उन्हामध्ये एक ट्रिगर फॅक्टर होऊन मायग्रेन आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला ते डोकेदुखी होऊ शकते. मायग्रेनचे अटॅक्स येऊ शकतात जास्ती उन्हामध्ये आपण राहिलो तर. नक्कीच. उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्यानंतर मायग्रेनचे अटॅक्स येण्याची शक्यता, त्यामुळे शक्यतो जे आहे ते उन्हात फिरणं मायग्रेन्सच्या पेशंटनी टाळावं. पुढचा फोन आलेला आहे. लातूरहून सुरेश पवार आहेत. सुरेश, काय तुमचा प्रश्न आहे, काय शंका आहे विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, काय प्रश्न आहे. हा, मी सध्या एसटी मध्ये नोकरीला आहे. बर. आणि मला असं ड्युटीमध्ये जास्त अर्ध डोकं दुखतं. त्यावेळेस मी काय करतो, व्हॅसोप्रिन वगैरे घेतो. व्हॅसोप्रिन घेणे कितपत योग्य का घेऊ नये? नक्कीच. वेदनाशामक गोळ्या, पेनकिलर्स घेतल्या जातात, ते कितपत योग्य आहे घेणं? आता मायग्रेनमध्ये 2 प्रकार असतात. एक तर ॲक्यूट अटॅक जे येतो, दुखतं डोकं, त्यासाठी पेन किलर घेणं गरजेचंच असतात. पण दुसरं जे आहे ते प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट असते. म्हणजे पुढे हे अटॅक्स येऊ नये, त्यांची ड्युरेशन वाढू नये, त्यांची सिव्हिअरिटी वाढू नये, 3 गोष्टी प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंटने सुरू होते. आता समजा तुम्हाला जर 3 ते 4 अटॅक्स यायला लागले महिन्यामध्ये, याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त पेन किलरवरती राहून चालणार नाही, तुम्हाला प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे. जास्ती जर आपण पेन किलरच्या गोळ्या घेतल्या तर लिव्हरवरती परिणाम होऊ शकतो, किडनीवरती परिणाम होऊ शकतो, ॲसिडिटी होऊ शकतो आणि आपल्याला त्याची सवय लागते. त्याच्यापेक्षा तुम्हाला त्याचं कारण कळलं कशामुळे आपलं डोकं दुखतंय ते तुम्ही कुठच्या एका तज्ज्ञ डॉक्टरना जाऊन दाखवा की कशामुळे माझं डोकं दुखतंय. कारण का डोकं दुखलं की तुम्ही कामावरती लक्ष देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट घ्या. पेन किलर इज नॉट अ आन्सर. नक्कीच. पेनकिलर खाणं हा एकमेव उपाय नाहीये. मला असा एक प्रश्न विचारायचा, प्रत्येक आजाराची काही ना काही लक्षणं असतात. मायग्रेन या आजाराची काही अशी पर्टिक्युलर सिम्पटम्स आहेत का? आता मायग्रेनमध्ये काय असतं, मायग्रेन साधं मायग्रेन असतं आणि मायग्रेन विथ ऑरा असतं. आता ऑरामध्ये अटॅक येण्याच्या अगोदर त्यांच्या डोळ्यासमोर फ्लॅशेस ऑफ लाईट येतात, काही ब्लॅक स्पॉट्स येतात, काही लोकांना असं वाटतं की मला उलटीसारखं वाटेल, हे सगळे ऑरा असतात. पण सिम्पल जे मायग्रेन असतं ते लोक काय म्हणतात, मला एका बाजूला दुखतं, थ्रॉबिंग हेडेक, त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांना नॉशा येतं, उलटीसारखं वाटतं, उलट्या पण होतात, कधी कधी त्यांना चक्करसारखं वाटतं, त्यांना लाईट सहन होत नाही, त्यांना आवाज सहन होत नाही, त्यांना असं वाटतं आपण एका काळोखा रूममध्ये एकटं निजावं, सेपरेट राहावं, कोणी त्यांना त्रास देऊ नये. असं या मायग्रेनच्या पेशंटच्या मनामध्ये असं वाटतं की मला एकटं राहिलेलं बरं आणि कोणी मला त्रास देता कामा नये आणि मला झोपलेलं बरं. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन आला, आपण पुढचा फोन घेतोय. अतुल कराळे आहेत नगरवरून. अतुल, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो. मी डोकं दुखतं ना, त्या डोक्यातल्या शिरा अशा तो फुगत्यात. अच्छा. नक्कीच. डोकं दुखताना त्यांच्या डोक्यात ज्या शिरा आहेत त्या फुगतात असं त्यांना जाणवतं. मग त्यावर काय असतं, हे जे आपण म्हणतो मायग्रेन, ह्याला म्हणतात व्हॅस्क्युलर हेडेक. त्याच्यामध्ये काय असतं, रक्तवाहिन्या असतात त्या आकुंचन आणि डायलेट होतात. त्याच्यामुळे त्यामुळे ते आपल्याला ते पल्सटायरिंग होतं, ठक थक थक थक, आणि ते रक्तवाहिनी एकदम डायलेट आणि प्रॉमिनंट होतात. त्याच्यामुळे आपण जरी हात लावला तरी ते थणकतात, प्रॉमिनंट. हे सगळं न्यूरो ट्रान्समिटर जे रिलीज होतात नर्व फायबर्सपासून, जे कॉईल करतात ब्लड वेसल, त्याच्यामुळे आपल्याला हे आपल्याला अनुभवतात आणि आपल्याला हे लक्षात येतं की त्याच्यामुळे झालेलं आहे. मायग्रेनमध्ये ह्या न्यूरो ट्रान्समिटरमुळे आपल्याला हे रक्तवाहिनी डायलेटेड दिसतात आणि आपल्याला हाताला लागतात त्या. नक्कीच. बऱ्याचदा असं आपण आता मगाशी जरी म्हटलं की अर्धशिशी किंवा मायग्रेनमध्ये डोक्याचा एक भाग जो आहे तो दुखतो, नेमकं काय कारण आहे की पर्टिक्युलर एकच कुठला तरी डोक्याचा भाग आहे तो दुखला जातो? कधी कधी काय असं आपल्याला अनुभव होतं की एका बाजूलाच असतं. पण जर तुम्ही जास्ती हिस्ट्री घेतली मायग्रेन पेशंट, ते म्हणजे की कधी कधी माझं डाव्या बाजूला पण दुखतं, कधी कधी माझं दोन्ही बाजूला पण दुखतं. सो
कधी कधी ज्या बाजूला जास्ती न्यूरोट्रान्समीटर रिलीज असतील, जिथे जास्ती कॉन्स्ट्रिक्शन्स असतील तिथे जास्ती त्यांना वेदना होतील. पण जसं ते पसरत जातं ते जनरलाइज होऊन जातं डोकंदुखी. एक युनिलॅटरल जर बायलॅटरल होतात म्हणजे दोन्ही बाजू डोकं दुखायला आणि मग एकदम डोकं पकडून धरतात. बरोबर. सो इट स्टार्ट्स फ्रॉम वन साइड आणि मग ते सगळे पसरलं जातं. नक्कीच अर्धशिशी होणं किंवा मायग्रेन होणं असं काही पर्टिक्युलर वय आहे का की याच वयात तुम्हाला मायग्रेन होऊ शकतं? आम्ही असं बघितलं आहे न्यूरोलॉजीच्या ह्यानी की लहान मुलांपासून ते म्हातारपणा सगळ्यांचं आम्ही डोकेदुखीचं बघितलेलं आहे. आणि फाइंड आउट करताना मायग्रेन लहान मुलांमध्ये पण मिळालेलं आहे आणि ओल्ड एजमध्ये पण मिळालेलं आहे. पण ओल्ड एजमध्ये त्यांना तरुणपणी झालेलं मायग्रेन परत अनुभव येतो. म्हणजे त्यांना कधी कधी टेन्शन आलं असेल किंवा त्यांनी उपास केला असेल किंवा त्यांनी ड्रिंक्स घेतले असेल किंवा स्मोकिंग त्यांची हॅबिट वाढली असेल तर जे लपलेलं जे मायग्रेन जुनपणी तरुणपणाचं ते म्हातारपणी पण बाहेर प्रकट होऊ शकतं. नक्कीच. भगवान ठोंबर यांचा फोन आलेला आहे आपल्याला येवल्यावरून. भगवान, काय प्रश्न आहे तुमचा, विचारा. भगवान, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, काय प्रश्न आहे थेट विचारा. हॅलो भगवान, तुमच्या टीव्हीचा आवाज आधी कमी करा आणि त्यानंतर तुमचा जो प्रश्न असेल तो थेट विचारा. हा डॉक्टर साहेब, माझं डाव्या साईडनं असं अर्ध डोकं दुखतंय, कानापाशी पण दुखतं आणि असं दाढीपाणी पण दुखतं, वरती अर्ध डोकं दुखतंय. नक्कीच. आता हे जे मायग्रेन असतं ते अकॉर्डिंग टू द जिथे जे नर्व्स असतात अकॉर्डिंग वेस्ट ते जिथे ट्रिगर कधी कधी मानेच्या इथे पण होतं, कानाच्या मागे पण होतं, कधी कधी चेहऱ्याला पण जातं. म्हणून टिपिकली जे आपण म्हणतो एका युनिलॅटरल थ्रॉबिंग हेडेक आहे ते कधी कधी वेगळ्या अटिपिकल टाईप्स मानेमध्ये पण दुखू शकतं, चेहऱ्यामध्ये डोळ्यामध्ये पण दुखू शकतं. अकॉर्डिंग टू द जे नर्व फायबर्स जे स्टिम्युलेट होतात तिथे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात आणि जिथे जास्ती अटॅक होते त्याप्रमाणे ते रिफर्ड पेन पण होऊ शकतं. मायग्रेन मध्ये डोकं दुखण्याचे बरेच प्रकार आहेत मायग्रेनमध्ये. मग त्याच्यामध्ये मायग्रेन विथ ऑरा किंवा मायग्रेन विदाऊट ऑरा असे 2 प्रकार आहेत. मग त्याच्याविषयी काय सांगाल? आता समजा कोणाला असं वाटलं की मला ऑरा येतो, म्हणजे मला असं फ्लॅशेस ऑफ लाईट येतात, तर त्यांना लगेच कधी कधी मला अटॅक येणार. तर ते अटॅक टाळण्यासाठी काय गोळ्या आहेत, त्या गोळ्या जर घेतल्या तर लगेच तो अटॅक पुढे प्रोग्रेस होणार नाही, प्रोपगंड होणार नाही. ते कॅस्केट तिथेच थांबेल, पेन कॅस्केट तिथेच थांबेल आणि मग त्याचा तो अटॅक जो आहे सिव्हिअरिटी आणि पेन कमी होईल. सो ही कॅन कॉन्सन्ट्रेट आपल्या कामावरती ते जाऊ शकतात, आपलं काम करू शकतात. म्हणून एकदा जर त्यांना ऑरा कळलं की मला हे होणार आहे तर ते लगेच त्याची ते आपण त्याचे ते काळजी घेऊ शकतात की पुढे काही हार्म व्हायला नको. आणि अशा गोळ्या पण आल्या ट्रिप्टान्स नावाच्या, ते घेतलं की लगेच ते कॅस्केड पुढे जात नाही. जसं आपण ट्रेनमध्ये कसं चेन खेचली की ट्रेन लगेच थांबते, तसं घेतलं की अटॅक पुढे जात नाही. नक्कीच काळजी घेऊ शकतो आपण त्या प्रकारामध्ये. आपल्याला अजूनही चर्चा करायची आहे, मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिकमध्ये जो मोर्चा झाला तो ओबीसींचा मोर्चा, अशा अनुषंगानं या मोर्चाकडे बघण्याचीच गरज नाही असं मला वाटतं. आरटीआय कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय घाबरावेत अशीच इच्छा असते सिस्टीमची सुद्धा. शहराला सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न करतोय. मग नगरसेवकांना आणि नेत्यांना नक्की त्या अधिकाऱ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहेत, का त्या अधिकाऱ्याच्या मागे लागतायत? नरेंद्र महाराजांचं ते अधिष्ठान आहे का, बरोबर, की ज्यांना आपण धर्मसत्ते रूपानं त्यांना महत्व द्यावं. ख्रिश्चन धर्मातल्या काही अपवादात्मक गोष्टी सांगून तुम्ही चर्चा भरकटवू नका. पालिकेचे आयुक्त सध्या भारताच्या सर्वात जास्त जय महाराष्ट्र हा शब्द केवळ शब्द नाही आहे, तर त्यातनं एक महाराष्ट्राच्या बद्दलचा अभिमान व्यक्त होतो. या राष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र आहे आणि याला महाराष्ट्र का म्हटलं आहे तर या देशाचं एक महत्त्वाचं राज्यच नाही तर या देशाचा पॉवर हाऊस हे महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच केवळ आम्हीच नाही तर संपूर्ण भारत हा जय महाराष्ट्र म्हणतो, कारण भारताला माहिती आहे की महाराष्ट्राशिवाय भारत याची कल्पना आपण करू शकत नाही. मला विश्वास आहे की जय महाराष्ट्र तशाच प्रकारे या समृद्ध महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये आपला वाटा उचलतोय, भविष्यात देखील उचलेल. आणि म्हणून माझ्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. जय महाराष्ट्र.
ब्रेकनंतर आपल्या लाईफलाईन या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण मायग्रेन या एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय. जराही वेळ न दवडता मी डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे. मायग्रेन हा आजार जसा आहे की त्याच्यामध्ये अनुवंशिकता असू शकते का, की अनुवंशिकतेने हा आजार पुढे जाऊ शकतो? हो, म्हणजे कमी जेव्हा आपण हिस्ट्री घेतो हेडेकची, तुम्ही पहिले कोणाला फॅमिलीमध्ये आहे का? मायग्रेन रन्स इन फॅमिलीज. फॅमिली हिस्ट्री विचारणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे अनुवंशिक आहे हा. जळगावहून आपल्याला वैशाली मोरेंचा फोन आलाय. वैशाली, काय तुमचा प्रश्न आहे थेट विचारा. मॅडम, सकाळी उठल्यावर असं डोकं दुखतं आणि मळमळ सारखं होतं. परत मला थकवा जाणवतो आणि चक्कर येण्यासारखं पण होतं. नक्कीच. सकाळी उठल्यानंतर त्यांना ही लक्षणं जाणवत आहेत. मळमळ होणं, थकवा येणं, डोकं दुखणं. मायग्रेनमध्ये ह्या सगळ्या सिम्पटम्स असतातच. उलटीसारखं होतं, ॲसिडिटी होते, मळमळतं, अशक्तपणा, काय खाल्लं नाहीमुळे अशक्तपणा, चक्कर येणं. त्यामुळे तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवून घ्या कशामुळे डोकं दुखतं, इन्व्हेस्टिगेट करा आणि मग प्रॉपर ट्रीटमेंट चॅनलवरती या. लक्षणं दिसली की डॉक्टरांना आधी दाखवून ती काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. राहुल मोरे यांचा फोन आलेला आहे आपल्याला कोल्हापूरवरून. राहुल, काय तुमचा प्रश्न आहे विचारा. नमस्कार सर. राहुल, प्रश्न विचारा, काय आहे? सर, माझं कसं होतंय, म्हणजे मी स्मार्टफोनचा वापर जास्त करतोय, त्यामुळे मला का नाही डोकं माझं दुखते आणि असं एक वन साईड दुखते, एक डोळा, तसेच मानेची साईड दुखते पूर्ण. ती मोबाईलच्या वापरामुळे दुखत असेल का पित्तामुळे दुखत असेल? नक्कीच. कुठच्या पण गोष्टीचा ओव्हरलोड झाला मेंदूवरती, मोबाईल वापरा किंवा कॉन्स्टंट म्युझिक, त्याच्यामुळे मेंदूवरती ताण पडतो. मग हे पित्तामुळे झालेलं नाही आहे, पण इट इज अदर वे राऊंड. आपण हे जे अवेळ न जेवणं, कंटिन्युअस मोबाईलवरती ऐकणं, त्याच्यामुळे ॲसिडिटी जे तयार होते ते ट्रिगर करतं मायग्रेनला, आणि मायग्रेनमुळे डोकं दुखतं, चक्कर येते, उलटीसारखं होतं, ॲसिडिटी होते. पण मेन प्रॉब्लेम आपला आहे मायग्रेन. डोकेदुखीमुळे सगळं प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे तुम्ही जर कमी वापर केला आणि आपल्या शरीराची रक्षा केली, व्यवस्थित वापर केला, तर तुम्हाला हे असले परिणाम होणार नाही, म्हणजे ॲसिडिटी होणार नाही, डोकं दुखणार नाही. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. रंजना सावंत आहेत खोपोलीवरून. रंजना, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. नमस्कार. नमस्कार. माझी सून आहे ना, तिचं डोकं दुखतं, पण डोकं कुठे वरच्या साईडला दुखतं. बरं. वरच्या साईडला इकडे डोकं दुखतं, केसांच्या साईडला. आपण नेहमी म्हणतो की डोळ्याचा नंबर वाढलाय का, किंवा सर्दी झाली आहे का, सायनसमुळे डोकं दुखतंय का, किंवा दाढीमुळे दुखतंय का, म्हणजे आपण वेगवेगळी कारणं शोधत असतो. हिला ऑलरेडी कमी दिसत आहेत, पूर्वीचा चष्मा होता, त्यामुळे चष्मा वापरणं गरजेचं आहे. चष्मा जर नाही वापरला तर डोळ्यावरती लोड पडतो. डोळ्यावरती लोड पडलं की नक्कीच मेंदूवरती लोड पडून मग मायग्रेन जे असेल ते ट्रिगर होऊन जातं. अशा वेळेला तुमचा जो नंबर असेल तर नवीन नंबर काढून आणि जर तुम्हाला चष्मा वापरायचा तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरून तुम्ही डोळ्यांची काळजी घ्या, लोकांकडे बघू नका. लग्न झालं म्हणून त्याच्या घरच्या लोकांना, नवऱ्याला आणि त्यांच्या घरच्या लोकांना सांगा की मला त्याशिवाय दिसत नाही बरोबर, त्यामुळे आपलं लाईफ नॉर्मल होण्यासाठी मला चष्मा वापरणं गरजेचं आहे. चष्मा वापरून सुद्धा आपण नंबर चेंज करून सगळं करून सुद्धा डोकं दुखायला लागलं, मग तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरना दाखवून एक स्कॅन करून बघणं गरजेचं आहे की मेंदूमध्ये काही सूज आहे का, ट्यूमर आहे का, गाठ आहे का, कशामुळे तुम्हाला डोकं दुखतं आहे, फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणखी एक फोन घेतो आपण. प्रिया ननावळे आहेत साताराहून. प्रिया, काय तुमचा प्रश्न आहे विचारा. डायबिटीजमुळे पाय दुखतात आणि त्यामुळे पेन किलर खाते मी भरपूर. बरं. पण काही मनाविरुद्ध काय झालं, झोप झाली नाही, चिडचिड होते मग खूप. अच्छा, चिडचिड होते त्यांची बेसिकली. मग त्यासाठी काय? बेसिकली आपण जर वेळेवरती झोपलो नाही, वेळेवरती जेवलो नाही तर, आणि जास्ती चहा पियालो किंवा असं काही लोक चीज जास्ती खातात, चॉकलेट्स खातात, केफ, तर त्यांनी काय होतं, जे आतमधलं आपल्याला मायग्रेन बाहेर येऊ शकतं. आता ह्यांना कसं डायबिटीज आहे, खूप वेदना होतात, पायाला जळजळ होते, मग पेन किलर खातात, ॲसिडिटी वाढते, झोप नाही, त्यामुळे लपलेला जो मायग्रेन आहे तो बाहेर उभं पेशंटचं आणखी लाईफ मिझरेबल होऊन जातं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित डॉक्टरना दाखवून ज्या योग्य गोळ्या त्याच घ्यायला पाहिजे. उगाच जास्ती गोळ्या घेऊन पण चालणार नाही. उगाच किडनी, लिव्हर, ॲसिडिटी सगळे प्रॉब्लेम एकावरती एक चालू होतात.
नक्कीच. पुढचा फोन आलेला आहे. निलेश रहाणे आहेत आपल्यासोबत पुण्याहून. निलेश, काय तुमचा प्रश्न आहे? हॅलो डॉक्टर. निलेश, तुमचा प्रश्न विचारा. माझं डोकं दुखतं, पण असं नाही की माझं एकाच ठिकाणी डोकं दुखतं. बरं. म्हणजे असं थोडं कधी राईट साईडला, कधी सेंटर पुढं कपाळावर दुखतं आणि माझी पित्त प्रकृती आहे, म्हणजे मला फार पित्ताचा त्रास आहे. म्हणजे त्याच्यामुळे होत आहे की हा मायग्रेन आहे? नक्कीच, पित्ताचाही त्यांना त्रास आहे. बेसिकली कॉमनली काय असतं, काय काय लोक पित्तासाठी डॉक्टरकडे जातात, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जातात की आम्हाला ॲसिडिटी आहे, ॲसिडिटी नंतर माझं डोकं दुखतं. पण मेन प्रॉब्लेम काय असतो, मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो. मायग्रेनमुळे त्यांना काय सुचत नाही, खायचं होत नाही, त्यांना ॲसिडिटी होते, उलटीसारख्या होतात. आणि मेन प्रॉब्लेम, आपण जर मायग्रेन जर ट्रीटमेंट दिली तर ऑटोमॅटिकली ॲसिडिटी कमी होऊ शकते. सो इट इज अ ब्रेन प्रॉब्लेम, नॉट अ GI प्रॉब्लेम. म्हणजे पोटाचा विकार नसल्याने हा ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. तो याला टेकल करणं गरजेचं आहे. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं मायग्रेनमध्ये, आपण जसं मगाशी पाहिलं की पेन किलर्स घेतल्या जातात किंवा तत्सम काही बाम आहेत, काही मलमं आहेत, ती लावली जातात. मग ते कितपत योग्य आहे बाम वगैरे लावणं? आता हे जे बाम बिम जे लावतात हे फक्त बाहेरून समाधानासाठी पण आतमधले जे न्यूरो ट्रान्समीटर जे रिलीज होतात ते ऑटोमॅटिकली गोळ्या घेतल्या तरच ते लेवल अप अँड डाऊन होऊ शकतं आणि त्यांचे वेसेल्स एकदम कॉन्स्ट्रिक्शनचे ते रेग्युलराईज होऊ शकतात. पण हे सगळं मनाच्या समाधानासाठी आपण लावतो. काही ना काहीतरी करायला पाहिजेच. आपण डोकं दुखत आहे, कोण डोकं चेपत आहे, कोणी रुमाल बांधून ठेवत आहे, कोणी रशा बांधून ठेवत आहे, कोणी चेपायला सांगतंय. म्हणजे फक्त बाह्य उपाय आपण म्हणू शकतो, तात्पुरते उपाय बरं वाटण्यापुरते असतात, टेम्पररी आहे. हा, बरोबर. सांगलीहून पुढचा फोन आलेला आहे. प्रसाद आहेत आपल्यासोबत. प्रसाद, काय तुमचा प्रश्न आहे, विचारा. हॅलो प्रसाद, तुमचा काय प्रश्न आहे, विचारू शकता. प्रश्न असा आहे की मला मायग्रेनचा 2 वर्षातून 3 वर्षातून त्रास होतो. बरं. सकाळी 7 वाजल्यापासून जसा सूर्य वाढेल तसं तो वाढत जातो आणि त्यानंतर परत दुपारी 12 वाजल्यानंतर तो कमी होत जातो. त्याला काही औषध उपचार आहे का? नक्कीच. आता हे जे म्हणाले, नॉर्मली आपण जे बाहेर जातो, उन्हामध्ये जातो, ते वाढतं आणि ज्या संध्याकाळच्या हे होतं तर ते मायग्रेनची इंटेन्सिटी कमी होते. त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टरना दाखवून व्यवस्थित मायग्रेनची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे आणि अवॉइड करायला पाहिजे. समजा जास्ती ऊन असेल तर हॅट घालायला पाहिजे आणि वेळेवरती औषधं घेणं गरजेचं आहे. स्वतःची काळजी स्वतः घेणं जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मायग्रेन ज्या व्यक्तींना आहे त्यांच्यासाठी काही पथ्य आहेत का, की या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे, त्यामुळे तुम्ही मायग्रेनला दूर ठेवू शकता किंवा अशा काही? जे ट्रिगर पॉईंट म्हणजे स्ट्रेस कमी करायला पाहिजे, वेळेवरती झोपलं पाहिजे, ऑइली चीज खाता कामा त्याने ॲसिडिटी वाढते. परत त्यांनी चीज, कॉफी, चॉकलेट्स ह्या गोष्टी खाल्ल्याने मायग्रेन ट्रिगर होऊ शकतं. अल्कोहॉल, स्मोकिंग करणं अवॉइड केलं पाहिजे. नक्कीच. पुढचा फोन आलाय आपल्याला. वाशिमहून सुमेश जाधव आहेत. सुमेश, काय तुमचा प्रश्न आहे, विचारा. मॅडम, माझं बोला सुमेश, प्रश्न विचारा. माझं डोकं दुखल्यानंतर माझं मागचं डोकं दुखतं. बर. मागचा भाग आहे डोक्याचा, तो दुखला जातो त्यांचा. आता कधी कधी टेम्पल्समध्ये उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, काही काही मागे पण दुखतं, कधी काही मानेमध्ये पण दुखतं. सो देअर आर डिफरंट रिफर्ड प्लेसेस ऑफ मायग्रेन. पण वी हॅव टू म्हणजे प्रॉपर हिस्ट्री घ्यायला पाहिजे, कसं होतं, कसं सुरू होतं, कशामुळे ट्रिगर होतं आणि ट्रिगर पॉईंट्स अवॉइड करणं गरजेचं आहे. आणि जास्त दुखत असेल तर त्यांनी डॉक्टरकडे येऊन त्याचा इलाज केला पाहिजे, त्रास होत असेल तर. नक्कीच. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मायग्रेन जो आहे तो समूळ नष्ट करता येतो का? मायग्रेन, आता एकाला कळलं की आपल्याला मायग्रेन आहे, त्याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी ट्रिगर पण अवॉइड करायला पाहिजे, वेळेवरती जेवायला पाहिजे, झोपायला पाहिजे, औषध रेग्युलरली घ्यायला पाहिजे, कोर्स पूर्ण करायला पाहिजे आणि रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे. मायग्रेन डायरी ठेवायला पाहिजे. त्यांनी स्वतःला ॲनालाइज करायला, मला कशामुळे डोकं दुखलं. व्यायाम वगैरे काही असे आहेत, योगा, मेडिटेशन, मायग्रेन मेडिटेशन, आणू शकतो आपण, योगा आणि मेडिटेशन वगैरे. मग असे कुठल्या प्रकारचे व्यायाम आहेत की अगदी तुम्ही आता जरी मायग्रेनचा अटॅक आला किंवा काय असे इन्स्टंट उपाय आहेत की जे तुम्ही अगदी आल्याला करू शकता? म्हणजे त्यांना कम्फर्टेबल राहायला पाहिजे, लाईट कमी करायला पाहिजे, आवाज कमी करायला पाहिजे, का शांत रूममध्ये ठेवायला पाहिजे. त्यांना जितकं लिक्विड डायट पाहिजे, लिक्विड थोडंसं दिलं तर इलेक्ट्रोल पावडर, ग्लुकॉन डी दिलं तर त्यांना जरा अशक्तपणा त्यांचा कमी होईल. त्यांना कम्फर्टेबल ठेवलं पाहिजे. नक्कीच.
म्हणजे एकूणच काय तर लक्षणं दिसून आली की त्याचा योग्य क्युअर घेतली पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घेऊन आहे तुम्ही मायग्रेन आटोक्यात आणू शकता. अतिशय महत्त्वाचा विषय होता आपल्याला, पण वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. डॉक्टरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि यासह आपल्या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. Thank you.